नमस्कार, मी योगिता पाचारणे. पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. खेड तालुक्यात निवडणुकीचा संभ्रम शिगेला पोहोचला असतानाही एकच नाव घुमतंय आणि ते म्हणजे अश्विनीताई राजेंद्र पाचारणे. न्यायालयीन आदेशामुळे इतर उमेदवार आणि गट शांत बसले असताना खेड तालुक्याच्या रेटवडी वाबगाव जिल्हा परिषद गटाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार अश्विनीताई मात्र जनतेच्या मनात घर करतायत. कसं पहा हा खास रिपोर्ट. रविवारी दिनांक 7 डिसेंबर 2025 रेटवडी वाबगाव जिल्हा परिषद गटातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचं गाव निमगाव खंडोबा येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार अश्विनीताई पाचारणे यांच्या समर्थकांनी आयोजित केलेलं महाआरोग्य शिबिर ग्रामस्थांसाठी वरदान ठरलं. डोळ्यांची तपासणी, ब्लड प्रेशर, साखर, हिमोग्लोबिन तपासणीसह सर्व सुविधा मोफत. शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलाय. ज्यांना पुढील उपचारांची गरज आहे अशा रुग्णांना अश्विनीताईंच्या माध्यमातून थेट रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली. अश्विनीताईंनी नेहमीच जनसेवेला प्राधान्य दिले. आजही निवडणुकीचा निर्णय प्रलंबित असतानाही त्या जनतेच्या सेवेत आघाडीवर आहेत. ज्यांना गरज आहे त्यांना मोफत उपचार मिळणारच असे येथील जाणकार सांगत आहेत. हा फक्त उपक्रम नाही, हा अश्विनीताईंच्या मनातील जनसेवेचा संकल्प आहे. मतदारसंघातील जनता त्यांना येत्या निवडणुकीत स्वीकारणार यात तीळ मात्र शंका नाही अशा भावना परिसरात व्यक्त होतात. जेव्हा इतर संभ्रमात असतात तेव्हा अश्विनीताई जनतेला जवळ करतात. निवडणूक म्हणून नाही तर जनसेवेच्या बाबतीत अश्विनीताई पाचारणे यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतली.